हूं भाई, कुछ भी नहीं है यार। डिले डिले खींच रहा है यार तेरा माइक भाई। शार्प करो यार। महाबोधी महाविहारासाठी आम्हाला लढायचं आहे। या भारतात बाबासाहेबांचं संविधान असून सुद्धा बाबासाहेबांच्या लेकरांना रस्त्यावरती मूक मोर्चे काढावे लागतात, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी खूप मोठ्या मेहनतीने हे भारताचं थांब रे बाबा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी फार मेहनतीने या भारताचं संविधान लिहू शकलो आणि ते सुपूर्द सुद्धा केलं, परंतु ते संविधान चालवणारेच जर भ्रष्ट असतील तर ते संविधान कितीही महान असलं तरी त्याला काही अर्थ नाहीये। म्हणून भाई जुल्म को सहना झेलने वालों की तासीर नहीं है, ले बेटा मेरी जान झुकेगा नहीं साला अपन भाई, बढ़ाओ भाई। जुल्म को सहना जेबी वालों की तासीर नहीं है, विजय भी ज्यादा देर शांत रहने में माहिर नहीं है। इतिहास का जर्रा जर्रा चीख चीख के कहता है पाखंडियों, वो महाबोधि विहार हम बौद्धों का है, तुम्हारे बाप की जागीर नहीं है। की जागीर नहीं है।
त्या महाबोधी आई 12 फेब्रुवारीला कोण कोण चालणार यो सूरज हाती सोबत त्या महाबोधी महावीरासाठी लढण्यासाठी हात वरती करा बरं. बाकीचे काय भजेत आहे सांग का खरी. ए पोट्या तुले बाबा साहेबाची शपथ है बेटा, नौजवानों मेरे साथी हो, अबे 3 लड़कियों पे मरने से अच्छा है कि बाबा साहब के मिशन में जाके मर. क्यों मरता है एक लड़की के लिए? 2 गज कपड़ा ना मिलेगा तेरे कफन के लिए, मरना है तो मर तू बाबा साहब के मिशन के लिए, तो सारी लड़कियां दुपट्टा फाड़ के देगी तेरे कफन के लिए. स्वाभिमानाचं आयुष्य दिलं बाबासाहेबांनी. 12 फेब्रुवारीला त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर मैं तो मामा हाजी आजी वाली शायरी पढ़ता भी नहीं, मेरे को पढ़ता भी नहीं. मैं एकदम टिट फॉर टॅट आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. भेद कोणाच्या बापाने नाही. आपण बोलू का बोलू का बोलू का सांगा, तुम्ही सांगा बोलू का मामा, बोलू का? आवाज नाही उरायला राजू. बोलू का? हा क्या बात है शांताबाई, बोलू का? बोलणारच का? यात चोख पहिले भेणार आहो का मी? के दो सारे जमाने वाले को बाबा के बेटो, कह दो तुम सारे जमाने वाले को भाई, ये नीला निशा कब्र पर ढकने की चादर नहीं है. कह दो उन जालिमों को, और ये भीमजी की संतान कायर नहीं है. म्हणून आई हात वरती करा. माझ्या सोबत कोण येईल महाबोधी महावीराच्या जंतर मंतर वरती दिल्लीला? इकडे मामा येतीलच मला माहिती आहे. तुम्ही रे पहिले लाजा बी वाटतात आम्हाला. काय काय लिखा दादा, तुम्ही स्वाभिमानाने करात. कोणाला वाटते की 12 फरवरीला मी महाबोधी महावीराच्या, हा क्या बात आहे, तुमच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण त्या महाबोधी महाविहारासाठी महिन्याचा फंड येतो 400 खोके, 400 करोड येतात. म्हणून ते 400 खोके खाऊन म्हणून तर हे फुगले बोके साले पाखंडी लोक. शेंडीवाले म्हणजे इथला ब्राह्मण मनुवादी, बरं मनुवादी. इथला तेली नाही, इथला कुंडी नाही, इथला पाटील नाही. शेंडीवाले म्हणजे कोण? हे खैबर खिंडीतून आलेली आर्याची भक्ताची अवल्यात आमच्याच भारतात येतात आणि आमच्याच भगवंताच्या स्तूप लेणीवर अतिक्रमण करतात आणि आम्हाला ज्ञान शिकवता का तुम्ही? म्हणून आज बाबासाहेबाचे लेकर अंगार झाले, अंगार. त्या मनुवादी लोकांना म्हणून आज एक होण्याची गरज आहे. भाऊ किती दिवस फिरणार रे चोट्याच्या माग? लाचारी किती दिवस चालणार आहे अजून? बघा ना या भारतात किती अन्याय अत्याचार होतात. सक्षम ताटीनेला तुमच्या नांदेडचा प्रेम केलं म्हणून त्याला मारलं केवळ जातीमुळे. दादा आवाज वाढवू नको बेटा. हॅलो, 1956 अगोदर भाऊ माझा आवाजच दबला होता, पण आता बोलू द्या मला, कारण हे बाबासाहेबांनी आम्हाला ताकद दिलेली आहे. आवाज खोला. तो तुमच्या परभणीचा काय नाव होतं त्याचं? क्या बात है, सोमनाथ सूर्यवंशी तो मेला. आई 15 वर्ष अगोदर खैरलांजी घटली. बहुत हो गया अभी मामा, शांति की राह भी क्रांति की राह पर निकलना होगा. इसलिए उन मनुवादियों को ऐलान है, अरे तो धारी वाली तलवारी है. 1 2 3 4.
दुश्मन तो सब भंगार है, दुश्मन तो सब भंगार है, ये जय भीम वाले अंगार है, ये जय भीम वाले अंगार है, दुश्मन तो सब भंगार है, ये जय भीम वाले अंगार है। मामा हवा से उड़ जाएंगे खाक थोड़ी है, ये दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। हवा से उड़ जाएंगे खाक थोड़ी है, ये दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। हजारों को काट गिराते ये इतिहास है हमारा, और ये जेबी वालों से लड़ना मजाक थोड़ी है। भंगार है दुश्मन को सब भंगार है, तो धारी वाली तलवारी है, तो धारी वाली तलवार है, तो धारी वाली तलवार है, शेरों के जैसी ललकारी है, शेरों के जैसी ललकार है, शेरों के जैसी ललकार है। अरे आमचं काय नुकसान करू राहिले तुम्ही, उद्याला पैसे देतात काय राजे हो। आता तर लाडक्या बी झाले, 1 रुपया निघून नाही राहिले, एवढा खंजूसपणा तर कुठंच पाहिला नाही बा महाराष्ट्रात। अरे दो धारी वाली तलवारी है, दो धार वाली तलवार है, दो धार वाली तलवार है, शेरों के जैसी ललकारी है, शेरों के जैसी ललकार है, शेरों के जैसी ललकार है, शेरों के जैसी ललकारी है। अरे दुश्मन तो सब भंगार है, दुश्मन तो सब भंगार है, जय भीम वाले अंगार है, अंगार है, दुश्मन तो सब भंगार है। शांततेचं सहकार्य करा, सर्वांना कळकळीची विनंती करत आहोत बरं। हॅलो, सर्व भीम टायगर सेनेच्या स्वयंसेवकाला शांत राहा आणि जे एन्जॉय करायला त्याला जरासं बाजूला एन्जॉय करू द्या, नाचू द्या लागलं त्याला, त्याच्या अंगात ती घुसली ना आता लालाची, घुसू द्या। गंजो बढ़ाओ ना यार, क्यों ऐसा कर रहे मेरी जान, बहुत तकलीफ होती है यार भाई। हो रत्नबाई बगड़े यांच्या वतीने 100 रुपये मिळाले, धन्यवाद। आणि मग मामा मामा उन मनुवादियों को ओपन चैलेंज कर रहा हूँ, क्या मारे पर भाई मैं भाव तो सिद्धनाकस दिसून राहिला ओरिजिनल, क्या बात है भाई, जीते रहो यार। शुरुआत है हमारी इसे अंत न समझो, शुरुआत है हमारी इसे अंत न शुरुआत है हमारी इसे अंत न समझो, शुरुआत है हमारी इसे अंत न समझो, हम शांत है तो हमको तुम संत न समझो। क्या बात है।
प्रफुल्ल दादा धुले साहेब पेंटर जवळा, क्या बात है, जोरदार ताली, 2000 रुपये से नवाजा, बराई मेहरबानी, बहुत बहुत शुक्रिया, क्या बात है यार. काय नाव आहे? गजानन दादा बर्डी यांच्या वतीने 100 रुपये मिळाले. म्हणून शुरुआत है हमारी इसे अंत ना समझो. किशोर दादा पुसतचा ब्रँड आहे. थोडस यार दुरून करत जाणार राजू, मला मारून राहिले का तुम्ही? अरे मेरा मामा ब्रांड था, ब्रांड है और ब्रांड रहेगा भाई, क्योंकि इतना तामझाम करना आसान थोड़ी है. पुसत के ब्रांड जी, थोड़ा दुरून बोला जरा ले एकदम. शुरुआत है हमारी इसे अंत ना समझो. हम शांत है तो हमको तुम संत ना समझो. छप्पन को काटते हैं इतिहास है हमारा. छप्पन को काटते हैं इतिहास है हमारा. हम सिद्धनाथ के ही वंशज महारी है. अरे दुश्मन तो सब भंगारी है, दुश्मन तो सब भंगारी है. तू सब गाँव वाले अंगारी है. सब गाँव वाले औकात में रहोगे तो साथ भी देंगे. ज्यांना पैसे द्यायचे असेल तर प्रामाणिकपणे पैसे द्या, गोंधळ करू नका. समता सैनिक दलवाल्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ काकासाठी. हे पोट्टे हो, रिकामे डोळे करण्यापेक्षा समता सैनिक दलात वाहनं भरती. त्याच्याजवळ RSS आहे, परंतु RSSचा पहिले माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल स्थापन केलं. म्हणून बांधवांनो, तरुण पिढींनो, रिकामा राहण्यापेक्षा समता सैनिक दलात भरती व्हा. त्या मनोवादी लोक म्हणून आपल्यावर अन्याय अत्याचार करतात ना दादा. क्या बात है काका. औकात में रहोगे तो साथ भी देंगे. भाईचारा मना, भाईचारा कायम रखोगे तो हर बात में साथ दे देंगे जेबी वाले. भाईचारा कायम रखोगे तो हर बात में साथ दे देंगे जेबी वाले. दर्द को झेल लेंगे, गमों को बांट देंगे जेबी वाले. पर संविधान से अगर छेड़छाड़ से करेंगे विजय दादा तो तुम्हें बकरे के जैसा काट देंगे जेबी वाले. औकात में रहोगे तो साथ भी देंगे. 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 और आंखें दिखाओगे तो तुम्हें काट भी देंगे. गौतम का घराना भी हमसे ही जुड़ा है. घराना भी हमसे ही जुड़ा है.
हे ज्या ज्या वेळेला मी गाणं असं कधी म्हणत नाही, परंतु मी एकदम सायलेंट गाणारा माणूस आहे, प्रबोधनकार. परंतु दादा तुमच्यासाठी गा लागते. दादा ज्या ज्या वेळेस खैरलांची होते तर हे रक्त कुठं जाते हो गरम एकदम सडसड सडसड इथंच दाखवता तुम्ही. ज्या ज्या वेळेस मला एक वादा करा तुमचा भाऊ म्हणून, तुम्हाला एक सांगतो, प्रश्न करतो. आज तरुण पिढीची फार समाजाला गरज आहे दादा. तरुण पिढी जर झोपली, कारण यायचं तर गेलं, आता यायचे गेले मसनात लागलं. घ्या पैसे घ्या ते. शुक्रिया भाई. फोकट का पाणी में कुछ भी मजा नाही आता. हा संजय दादा चौरे यांच्या वतीनं 200 रुपये मिळाले. हा का फुकटच देऊन धन्यवाद साहेब. अरविंद यांच्या वतीने 100 रुपये मिळाले. म्हणून माझ्या तरुण बांधवांना मी म्हणतो, काय आंदोलन में जाके मरो लड़कियों पे मरने से. आ नीला परचम तुझे बुलाता है, प्रणय सतलज भारत का बाढ़ तुझे समझाता है. 70 सालों में तू ये क्यों नहीं समझा बे, संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है. संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है. आता मला इकडे हात वरती करा बरं. तरुण पिढीमध्ये माझ्या बहिणी, एक मिनिट कॅमेरा इकडे मामा. हा नरेंद्र जी सबको लेना, ईश्वर भाई सबको लेना अंकल. आता तरुण पिढीमध्ये सांगा बरं, इथल्या कोण बुद्ध विहारात जाते दर रविवारी, आणि बाकीचे का जिलेब्या तळतात का घरी? हा आणि तुम्ही काय करता समता सैनिक? बाबा अंगात आणू नका ना जास्ती. आज पाहणार नाही मी, चष्मा लावेन, उद्या पाहतो ना चेहरे तुमच्या मॅच समोर राहणार आहेत. अंगात आणू नका जास्ती लालाची. बाबासाहेबाचं रक्त, पण बाबासाहेबाच्या रक्तावानी मागा. या ठिकाणी वा 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 बरोबर. या ठिकाणी चांगलं करा, मजा येईल. थोडंसं शांततेनं घ्या जरा. आपण शांती से भी है और क्रांती से भी है भाई, म्हणून जरा दमानं घ्या. एवढं सुंदरचं आयोजन केलं राजू, एवढ्या दिवसाचा प्रोग्राम आयोजन केला. 1-2 महिन्यापासून किशोर मामा कांबळे हे सतत आपल्या माणसाला मोठं करणं. या छोट्याची किती पाय चाटणार आहे तुम्ही? आपल्या हक्काचा माणूस निवडून आणा. कारण मी नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणता, जा रे ए जा लेकरांनो, शासन करते जमात व्हा ना. आम्ही शासन करते झालो, भाषण करते आणि राशन करते झालो. फक्त आम्ही कधी सुधारसाल तुम्ही, किती दिवस आम्ही गळला फाडू फाडू तुम्हाला सांगणार. आज काळाची गरज आहे. मी फक्त गाणंच म्हणत नाही. आई खरं प्रामाणिकपणे सांगा, बुद्ध विहारात कोण जाते? हा तुम्हीच जाता. बाकीचे इमानदारी ना, खोटं बोलसान तर पहा, बुद्ध काही खोटा धम्म नाही आहे, विज्ञानवादी धम्म आहे. खरंच नाही जात का कोणी? ताई तुम्ही जात नाही का? कधी जाता? रविवार बुद्ध विहार म्हणून क्रांतीचा केंद्रबिंदू म्हणजे बुद्ध विहार आहे. आपल्या लेकरांना संस्कृतीची जाण झाली पाहिजे, संस्कृतीची जाण झाली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार बुद्ध विहारात जाण्यासाठी मिशन डे म्हणून स्थापन केला. फार शोकांतिका. आमच्या त्या लोकांनी मिशन डेचा मटन डे करून टाकला. तेच आहे. यानी दभुतानी समागतानी भूमानी वाया वंकंतली के तथागतं देव मनुष्य पूजितं. आवाहन सुत्त विपत्ती पटिवाहाय सब्ब संपत्ती सिद्धिया सब्ब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब्ब दुःख विनाशाय भवे निपान संतिके भन्ते अणुअंकत्वा परितं वृत्तं मंगलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सक्कमुक्कदं धम्मसवण कालो अयं मदन्ता धम्मसवण कालो अयं मदन्ता परिस धम्मसवण कालो अयं मदन्ता. हे संता संत चित्ता ती शरण शरणा एतं लोकंतरेवा भूमा भूमाच देवा गुणगण गहना व्यावटा सब्ब कालं येते आयं तू देवा वरगण कमये मेरू राजे व संतो संतो संतोष येतु मुनि प्रवचनं सोस्तु मगं समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवाच्च ब्रह्मणो अम्मे हि कदं भूयं सब्ब संपत्ती साधकं सभ्यतं अनुमतित्वा समग्गा शासने रता पमातर हितावंतु आरकासु विशेषतो. का सांगत आहे? राज तोवा, चोर तोवा, मनुष्य तोवा, अमनुष्य तोवा, अग्नि तोवा, उदक तोवा, पिशाच तोवा, खानुक तोवा, कंटक तोवा, नक्कग तोवा, जनपद रोग तोवा, असद्धम्म तोवा, असदिष्टी तोवा, असपुरीस तोवा, चंड हत्ती असमिग गुण कुकुर आई विचिका मनी संपत्ती पियच्च तरच सुकर मैस यक्क रक्क साथी ही नाना भवतोवा, नाना रोग तोवा, नाना उपवत तोवा, सभ्य आरखं गहन. तू काऊन सांगत आहे मी? कारण गाणाऱ्यांपेक्षा ऐकणारे फार विद्वान असतात. तुम्ही म्हणसान स्वतः लय मोठा गळा फाडून सांगते ना,
पहिले तुही तो धुई म्हणते, मग नंतर आम्हाला ज्ञान पेलणं म्हणते. तसं नाही आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षी मी श्राम्यर झालेला मुलगा आणि मी माझ्या गावात लायब्ररी काढली. अकोलाचं माझं गाव आहे, परंतु मुंबई नागपूर माझं चालूच असतं. मी माझ्या गावात समता सैनिक दलात सुद्धा भरती आहे आणि स्वतः स्थापन केला माझ्या गावामध्ये. मामा मी का सांगत आहे, कारण गाणाऱ्यांपेक्षा ऐकणारे फार विद्वान असतात. मला काही जमत नाही, परंतु गीतातून काही चुका होतात, माफ करा. म्हणून जास्त वेळ न करता गाण्याला सुरुवात करतो. म्हणून विहारात जा, दर रविवारी विहारात जा. आणि इथं मला कोणी सांगा बरं इमानदारीनं, ज्याला आई नसतील किंवा वडील नसतील, दोघांपैकी कोणी आई आहे का असं लहान लेकरू कोणी जो शिक्षण करत आहे? तुला कोण नाही बेटा इकडे, मा आई नाही ना तुला? ये इकडे, इकडे स्टेजवर बोलवतो तुला. ये मा स्टेजवर ये. इकडे बेटा. काय नाव आहे तुझं? आदित्य. आदित्य. तुला आई नाही आहे? अच्छा, पप्पा नाही आहे. ठीक आहे. घरी कोण कोण असते? शिक्षण किती चालू आहे तुझं? अच्छा, झेडपीला चालतं. ठीक आहे, ठीक आहे. चला, आजपासून मी आजपर्यंत आई 10 विद्यार्थी असे घेतले, लहान लेकरं ज्यांना आई बाबा नाही. आणि मी महाराष्ट्रभर नाही, संपूर्ण भारतभर प्रोग्राम करतो आई. आणि मी जेवढं प्रबोधन करतो त्याच्यातून मला फुल नाही फुलाची पाकळी मला उडते. परंतु तो खर्च मी याच्या शिक्षणासाठी करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचं काम मी करतो, नाही तर फक्त गातच नाही. वा वा. आणि हो, सार्थकच ना बेटा. निखिल नाव तुझं? हा, आदित्य. तुझा नंबर देऊन त्याचं मला भेटतो. हा, याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या शिवराजातून आपल्या विसायच्या कमाईतून हिस्सातून हा करणार आहे. अरे ये प्यार है यार आप लोगों का. पैसा तो कमाना ही है भाई. ये बाबा साहब का मिशन चलाना कुत्तों का काम नहीं है. हमारे मामा जैसे सच्चे अम्बेडकरवादी किशोर जी कामड़े, इनके लिए जोरदार तालियां. क्या बात है. आणि मग म्हणून आज एकत्र येण्याची गरज आहे, नाहीतर याची काय अवकात आहे 3% लोकांची जे राज्य करतात. शुरुआत औकात में रहोगे तो साथ भी देंगे. आणि अवघ्या काही मिनिटातच भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा शेळके हे यांचं आगमन होत आहे. आणि हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे ना, हा भीम टायगर सेनेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. जोरदार ताली या भीम टायगर सेनेसाठी. आणि मी तरी मानतो दादासाहेब शेळके यांना. जिथं जिथं समाजावर अन्याय अत्याचार होतं कुठलाच नेता येत नाही, परंतु दादासाहेब शेळके आज बघा सक्षम टाकेचं प्रकरण तिथं एकटा माणूस लढत आहे. म्हणून दादासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि किशोर मामा कांबळे यांच्यासाठी भी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटी औकात में रहोगे तो साथ भी देंगे. आंखें दिखाओगे तो तुम्हें काट भी देंगे. दिखाओगे तो तुम्हें काट भी देंगे. दिखाओगे तो तुम्हें काट भी देंगे. गौतम का घराना भी हमसे ही जुड़ा है. गौतम का घराना भी हमसे ही जुड़ा है. कलिंग कोरेगांव का हम ही श्रृंगार है. अरे दुश्मन तो सब भंगार है. दुश्मन तो सब भंगार है. ये पूसद वाले अंगार है. अंगार है. दुश्मन को
याच्यानंतरचं गीत फार सुंदर सुंदर ऐकवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आखरी विजयदादा लिहितात, लढने निकल जाए तो रुकते नहीं कहीं, लड़ने निकल जाए तो रुकते नहीं कहीं, भिंगी के अलावा हम झुकते नहीं कहीं। शेरों के बच्चे शेर है दोनों सूरज विजय, शेरों के बच्चे शेर है दोनों सूरज विजय, तलवार 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 और कलम से लड़ने तैयार है। एकदा मी सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात दादासाहेब शेडगे यांचं स्वागत करायचं आहे, जोरदार टाळ्यांच्या शब्दात। क्या बात आहे, गजरात जोरदार टाळ्या दादासाहेब। जय भीम, सा